नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एमपीएससी पॉइंट. मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. बघा, या व्हिडिओमध्ये आपण एमपीएससी ग्रुप बी मेन्स 2023 चा पेपर क्रमांक 2 जो आहे त्याचं ॲनालिसिस करणार आहोत. आपण या पेपरमधील इतिहास या विषयाचे ॲनालिसिस ऑलरेडी केलेले आहे. ॲनालिसिस म्हणजे कोणत्या टॉपिकवरती क्वेश्चन आलेला आहे, कसा प्रश्न विचारलेला आहे व त्या टॉपिकमध्ये अजून कोणकोणती माहिती महत्त्वाची आहे, या सर्व गोष्टी आपण इतिहासाबाबत बघितल्या. या व्हिडिओमध्ये आपण अर्थशास्त्राबाबत तसं बघणार आहोत. म्हणजे जे काही इकॉनॉमिक्सचे 10 प्रश्न या पेपरमध्ये विचारण्यात आलेले आहे त्या 10 प्रश्नांचं कंप्लीट ॲनालिसिस आपण करणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला माहित असेल 5 नोव्हेंबर 2023 रोजी हा पेपर झाला होता. तर या पेपरमध्ये प्रश्नपुस्तिका 2 जी आहे ज्यामध्ये सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता चाचणी हे 2 विषय असतात. तर त्यापैकी आपण अर्थशास्त्र या विषयाचे ॲनालिसिस करणार आहोत. अर्थशास्त्र म्हणजेच इकॉनॉमिक्स. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, मला माहित आहे की तुम्ही प्रिलिमसाठीचं जे जिओग्राफी आणि सायन्स ॲनालिसिस आहे त्याची खूप जण वाट बघत आहात. तर त्याच्यावरती देखील काम सुरू आहे. पण तोपर्यंत तुम्हाला एक अभ्यासासाठी इकॉनॉमिक्सचं हे लेक्चर महत्त्वाचं आहे. यामध्ये पीवायक्यू ॲनालिसिस प्लस तुम्हाला डायरेक्टली टॉपिक विषयी अधिक माहिती मी देणार आहे. त्यामुळे ते व्हिडिओ देखील लवकर येतील प्रिलिमसाठीचे आणि हे व्हिडिओ देखील आता सुरूच असणार आहे. बघा, आता इकॉनॉमिक्सचे मेन्सला एकूण 10 प्रश्न विचारण्यात येतात. इथे 91 क्रमांकाच्या प्रश्नापासून ते 100 पर्यंत एकूण 10 प्रश्न इकॉनॉमिक्सचे विचारण्यात आलेले आहे. बघा, पहिला प्रश्न कशाविषयी आहे तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी बघा, आता प्रश्न जे आहे ते तुम्हाला इथे मराठीमध्ये देखील आणि इंग्रजीमध्ये देखील दिसतात. त्यामुळे असं कोणी कंप्लेंट करू नका की तुम्ही इंग्लिशसाठी घ्या किंवा मराठीसाठी स्पेसिफिकली घ्या. तर तसं काही म्हणू नका. सर्व मिक्स जे आहे ते घेत असतो जेणेकरून सर्वांना त्याचा फायदा होईल. बघा, प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संबंधित खालीलपैकी कोणते विधान किंवा विधाने अयोग्य आहे किंवा आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी त्याविषयी आपल्याला अयोग्य विधाने विचारलेली आहे. प्रश्नामध्ये कीवर्ड जे आहेत ते लक्षात घ्यायचे. अगोदर अयोग्य विधाने विचारलेली आहे. मग अयोग्य विधाने यापैकी इथं 4 विधान दिलेली आहे बघा. आणि अशा प्रश्नामध्ये काय असतं बेसिकली की एकच विधान जे आहे ते अयोग्य असतं. कारण इथं 4 जर तुम्हाला ऑप्शन दिलेले आहे, चुकीचं किंवा अयोग्य विचारलं आहे तर तिथं एकच अयोग्य असतं. असं जनरली आयोगाचा ट्रेंड आहे हा. तर इथे बघा, प्रश्न वाचूया आपण. सदस्य देशाच्या स्थिर विनिमय दरासह चलन परिवर्तनीयतेची स्थापना व देखभाल, तर हे नाणेनिधी संबंधित विधान आहे. म्हणजे हे बरोबर विधान आहे, हे चुकीचं विधान नाही, म्हणून हा ऑप्शन कट होतो तुमचा. परकीय चलनावरील नियंत्रणे कमी किंवा संपूर्णपणे नाहीशी करण्यासाठी मदत करणे, हे देखील संबंधित विधान आहे. गरीब देशांना पुनर्रचना आणि विकासासाठी सहाय्य करणे, हे विधान मित्रांनो चुकीचं आहे. कारण बघा, गरीब देशांशी संबंध नाही, यामध्ये जे काही मेंबर्स आहेत त्यांच्याशी संबंध येतो. त्यानंतर चौथं विधान जर तुम्ही बघितलं तर बहुपक्षीय व्यापार व देयक यांचा व्यापक विस्तार करण्यासाठी मदत करते, हे देखील बरोबर आहे. म्हणजे यातील फक्त क जे विधान आहे ते चुकीचं आहे किंवा अयोग्य आहे. म्हणून ऑप्शन नंबर 3 जो आहे तो इथे योग्य ऑप्शन तुम्ही द्यायला पाहिजे होता. बघा, आता आपण IMF विषयी थोडी अधिकची माहिती बघूया. मग याची स्थापना जी आहे, इस्टॅब्लिशमेंट जी आहे ती इस्टॅब्लिशमेंट झाली होती जुलै 1944 ला. या गोष्टी तुम्हाला पाठ असायला हव्या कारण बेसिक गोष्टी आहे. IMFचे सध्या सदस्य जे आहेत मित्रांनो, मेंबर्स जे आहेत ते 190 देश आहेत. त्यापैकी भारत हा देखील एक देश आहे. मग आता IMF नेमकं काम काय करतं तर IMF जे आहे ते जे सदस्य राष्ट्र आहेत त्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करतं. तसेच त्यांची जी आर्थिक धोरणे आहेत त्याच्यावर नियंत्रण ठेवतं. त्यानंतर सस्टेनेबल डेव्हलपमेंट जी गोल्स आहेत म्हणजे शाश्वत विकास लक्ष्य आहे त्यांची विशेष अशी प्रगती करण्यासाठी ते मदत करतात. म्हणजे आर्थिक विकास झाला पाहिजे पण तो पर्यावरणपूरक असावा म्हणून सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स तयार केलेले आहेत व यासाठी विशेष प्रगती करण्यासाठी IMF मदत करत असते. आणि सदस्य राष्ट्रांना जर कुठली तांत्रिक सहाय्य किंवा प्रशिक्षण देण्याचं काम जे आहे ते IMF करत असते. मग IMF विषयी एवढ्या गोष्टी जरी तुमच्या लक्षात असल्या तरी तुम्ही हा प्रश्न सोडवू शकतात. बेसिक माहिती आहे. इस्टॅब्लिशमेंट लक्षात ठेवा, मेंबर्स किती आहेत लक्षात ठेवा आणि काय काय IMFचे कार्य आहेत ते लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूया आपण. बघा, लीड्स 2022च्या सर्वेक्षण अहवालानुसार खालीलपैकी कोणती राज्ये फास्ट मूव्हर्स कामगिरी श्रेणीमध्ये आहे. आता हा प्रश्न जो आहे तो करंट बेस्ड टॉपिकवरती आहे. करंट अफेअर्स म्हणजे चालू घडामोडी टॉपिकवरती हा प्रश्न आहे. 2022चा लीड्सचा अहवाल त्यांनी आपल्याला विचारलेला आहे. फास्ट मूव्हर्स कोणती राज्य आहेत म्हणजे कीवर्ड लक्षात घ्या. एकतर लीड्स 2022 आणि राज्य विचारली आहेत फास्ट मूव्हर्स कामगिरी श्रेणीमध्ये. मग तुम्ही जर करंट वाचलं असेल, तुमच्या जर चांगल्यापैकी बऱ्यापैकी लक्षात असेल तर लीड्स विषयी थोडी माहिती आपण बघू शकतो. बघा, लीड्स 2022
तर या लीड्सचा फुल फॉर्म काय आहे? लॉजिस्टिक इज अक्रॉस डिफरंट स्टेट्स, असा हा लीड्सचा फुल फॉर्म आहे. आणि लीड्स अहवाल जो आहे मित्रांनो तो 2018 पासून सुरू झालेला आहे. 2018 पासून दरवर्षी हा अहवाल पब्लिश केला जातो. आणि हा अहवाल बेसिकली ज्या लॉजिस्टिकच्या पायाभूत सुविधा आहेत, सेवा आहेत, तसेच मानवी संसाधन मूल्यांकनासाठी हा अहवाल प्रसिद्ध केला जातो. आणि या अहवालामध्ये 3 परफॉर्मन्स कॅटेगरी आहे, म्हणजे 3 कामगिरी श्रेणी आहे. तिथे आपल्याला कामगिरी श्रेणी विचारली आहे बघा. 3 कामगिरी श्रेणी यामध्ये आहेत. त्यामध्ये प्रत्येक श्रेणीमध्ये काही ठराविक राज्य आहेत. त्यातील पहिली जी श्रेणी आहे मित्रांनो ती तुम्हाला सांगतो बघा. पहिली श्रेणी जी आहे ती आहे अचिव्हर स्टेट आहे पहिली. अचिव्हर स्टेट म्हणजे ज्या स्टेटने अचीव केलेलं आहे लीड्स अहवालानुसार, जे लॉजिस्टिकचे सुविधा आहेत, पायाभूत सुविधा सेवा त्या अचीव केलेल्या आहेत. तर त्यातील टॉपला जे आहे मित्रांनो ते आपलं महाराष्ट्र राज्य आहे. लीड्स अहवालानुसार टॉपला आपलं महाराष्ट्र राज्य आहे. आणि लीड्स अहवालामध्ये ज्या काही कामगिरी श्रेणी आहे त्यामध्ये महाराष्ट्र टॉपला आहे अचिव्हर स्टेट म्हणून. आणि दुसरी कामगिरी श्रेणी कोणती आहे? ती आहे फास्ट मूव्हर्स, जी की आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेली आहे. फास्ट मूव्हर्स प्रश्नामध्ये आपल्याला फास्ट मूव्हर राज्य कोणती आहे ती विचारली आहे. मग फास्ट मूव्हर्स राज्यामध्ये कोणकोणती राज्य आहे बघा. यामध्ये आहे केरला, त्यानंतर आहे मध्य प्रदेश आहे, त्यानंतर राजस्थान आहे, आणि पुदुच्चेरी आहे, त्यानंतर सिक्कीम आहे, आणि त्रिपुरा आहे. यासारखे राज्य फास्ट मूव्हर्समध्ये आहेत. आणि ही राज्य वगळून इतर सर्व राज्य जी आहेत ती अचिव्हर स्टेटमध्ये आहेत. मग आता प्रश्नामध्ये बघा काय विचारलेलं आहे, तर फास्ट मूव्हर कामगिरीमध्ये कोणती राज्य आहे? मग हरियाणा आहे का इथे? नाही. त्यानंतर केरळ आहे का? हो आहे. राजस्थान आहे का? हो आहे. तामिळनाडू आहे का? नाही. म्हणून ब आणि क हे 2 राज्य जे आहेत ते फास्ट मूव्हर्स कामगिरीमध्ये आहेत, म्हणून ऑप्शन नंबर 3 इथे करेक्ट येतो. मग तिसरी कॅटेगरी जी आहे यामधली ती आहे ॲस्पायरर्स. म्हणजेच इथं जे आहे बघा हे टक्क्यांच्या प्रमाणावरून ठरत असतं. थोडं किचकट ही कॉन्सेप्ट आहे. जे अचिव्हर स्टेट आहेत तर त्यांचं अचिव्हमेंट 90% जास्त असेल ते स्टेट यामध्ये येतात अचिव्हर स्टेटमध्ये. जे फास्ट मूव्हर्स आहेत ते 80 to 90% मध्ये येतात. म्हणजे 80 to 90% त्यांची कामगिरी असेल ते फास्ट मूव्हर्स असतात. आणि त्यापेक्षा कमी जर असेल 80% पेक्षा कमी तर ते ॲस्पायरर्समध्ये येतात. एवढी जास्त माहिती घेण्याची गरज नाही, पण एक नॉलेजचा पार्ट म्हणून किंवा पुन्हा जर यावरती प्रश्न आला आणि त्यामध्ये त्यांनी ॲस्पायरर्स किंवा अचिव्हर स्टेट विचारले तर तुम्हाला ते व्यवस्थित जमलं पाहिजे. बघा पुढचा प्रश्न आहे लघु उद्योगाविषयी. लघु उद्योग भारतीय अर्थव्यवस्थेत खूप महत्त्वाची भूमिका बजावतात कारण अधिक रोजगार निर्मिती, राष्ट्रीय उत्पन्नाचे समान वितरण, कमी औद्योगिक विवाद आणि वरील सर्व. तर बघा इथे वरील सर्व ऑप्शन योग्य आहे. कारण लघु उद्योग महत्त्वाची भूमिका का बजावतात? कारण त्यांच्यामुळे अधिक रोजगार निर्मिती होते, राष्ट्रीय उत्पन्नाचे समान वितरण होते आणि कमी औद्योगिक विवाद निर्माण होतात, कारण ते लघु उद्योग असतात. म्हणून वरील सर्व या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आता बघा उद्योगामध्ये याचा जो मेन टॉपिक आहे, म्हणजे ज्या टॉपिकवरती हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे तो आहे उद्योग, इकॉनॉमिक्समधील उद्योग. ओके, सो उद्योगामध्ये लघु उद्योगावरती आपल्याला प्रश्न विचारलेला आहे त्यांनी. लघु उद्योग म्हणजे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज. मग आता उद्योगाचे बेसिकली 3 प्रकार असतात. जनरली तुम्हाला सांगून देतो बघा. कुटीर उद्योग एक लघु उद्योग झाला बघा, दुसरा आहे कुटीर उद्योग आणि तिसरा आहे ग्राम उद्योग. मग आता कुटीर उद्योग जे आहे ते डायरेक्टली कच्च्या मालावर आधारित असतात. ग्राम उद्योग जे आहे ते अंशतः कुटीर असतात व लघु असतात. आणि लघु उद्योग जे आहे ते भांडवल प्रदान व तंत्रज्ञानावर अवलंबून असतात. लघु उद्योग जे आहेत ते लघु उद्योगाविषयी आपल्याला विचारलेलं आहे. बघा लघु उद्योग 1991 पासून जे आहे ते जास्त प्रमाणात, म्हणजे 1991चं जे धोरण होतं बघा उखाजा LPG धोरण त्याला म्हणतात तुम्ही, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन. तर या धोरणापासून लघु उद्योग जे आहे त्याची खूप प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. आणि एक छोटीशी माहिती बघा, आतापर्यंत भारतामध्ये 3 प्रकारचे औद्योगिक धोरणं राबवण्यात आलेली आहे. मग त्यातील 3 कोणकोणते? एक आहे 1948चं बघा. या धोरणामध्ये मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार करण्यात आला होता भारतामध्ये. दुसरं जे महत्त्वाचं धोरण आहे ते आहे 1956चं. तर या 1956च्या औद्योगिक धोरणामध्ये समाजवादी समाजरचनेची स्थापना केली होती. समाजवादी समाजरचनेची स्थापना म्हणजे समाजवादी अर्थव्यवस्थेचा स्वीकार आपण म्हणू शकतो. आणि तिसरं औद्योगिक धोरण आहे 1991चं, जे की 24 जुलै तारीख त्यासाठी तुमची पाठ असावी. 24 जुलै 1991
या दिवशी हे धोरण बनवण्यात आलं होतं. तर 1991चं म्हणजे असे 3 प्रकारचे औद्योगिक धोरणं जी आहेत ती तुम्ही पाठच करून ठेवा. आणि बघा, ज्या लघुउद्योग आहे त्यांना कर्ज पुरवठा कोण करते, तर सिडबी करते, स्मॉल इंडस्ट्री डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया. सिडबीची स्थापना तुम्हाला माहित असेल 1989 मध्ये झाली आहे. ही कर्ज पुरवठा करणारी संस्था आहे लघुउद्योगांना. ओके, पुढे बघा, अनुच्छेद 275 अंतर्गत दिली जाणारी अनुदाने आणि त्यांचे प्रमाण डॅश डॅश कडून निश्चित केले जाते. बघा, आता अनुच्छेद 275 विचारलेली आहे. आपण सर्वांना माहित आहे इकॉनॉमिक्समध्ये वित्त आयोग जे आहे ते 280च्या कलममध्ये दिलेला आहे. मग 280 मध्ये जर वित्त आयोगाची तरतूद असेल तर 275 कुठेतरी त्याच्या जवळपास आहे, त्यामुळे त्याचा संबंध वित्त आयोगाशी असेल. म्हणून अशा प्रकारच्या लॉजिकने देखील तुम्ही याचं उत्तर दिलं तरी तुमचं उत्तर बरोबर येते. म्हणजे याचं उत्तर वित्त आयोग आहे. आणि जनरली सर्वांना माहीतच असते ही कलम. बघा, फेमस असं आर्टिकल आहे 275. 275 मध्ये काय सांगितलेलं आहे, केंद्र सरकारकडून राज्यांना देण्यात येणाऱ्या मदत अनुदानांशी ही कलम संबंधित आहे. म्हणजे केंद्राकडून राज्यांना जे काही मदत अनुदान मिळतं तर त्याचे संबंधित कलम 275 आहे. आणि कोण हे करतं बघा, तर वित्त आयोग करतो. आणि वित्त आयोगाचं कलम तुम्हाला माहित असेल, मी सांगितलं आता 280, फायनान्स कमिशन ऑफ इंडिया. म्हणजेच प्रत्येक या कलमामध्ये काय सांगितलेलं आहे, तर प्रत्येक 5व्या वर्षी केंद्र सरकार वित्त आयोगाची स्थापना करेल असं 280 या कलममध्ये सांगितलेलं आहे. बघा, आता रिसेंटली जो वित्त आयोग आहे तो 16वा वित्त आयोग आहे. आतापर्यंत भारतामध्ये 16 वित्त आयोग स्थापन झालेले आहेत. 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष जे आहेत ते अरविंद पनगाडिया आहेत. तुम्हाला माहित असेल, करंटमध्ये आलेलं होतं. अरविंद पनगाडिया हे आहेत. आणि 31 डिसेंबर 2023ला या वित्त आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. यांच्या रेकमेंडेशन ज्या आहेत त्या 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत सांगितलेल्या आहेत त्यांनी देण्याच्या. आणि रेकमेंडेशन 2025 पर्यंत येतील. 16वा वित्त आयोग आहे. मित्रांनो, जे महत्त्वाचे वित्त आयोग आहे जसं की पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि 7वा, तसेच हे जे रिसेंट आहेत म्हणजे 14, 15, 16 हे जे आहे ते तुम्हाला त्यांचे अध्यक्ष माहीत असायला हवी, कारण त्याच्यावरती देखील डायरेक्टली प्रश्न येतात. आणि याच पेपरमध्ये शेवटचा प्रश्न त्यावरतीच आहे. तेव्हा मी तुम्हाला सांगेल की कोणकोणत्या वित्त आयोगाचे कोणते अध्यक्ष आहेत. बघा, खालील विधाने विचारात घ्या. पुढचा प्रश्न आहे, पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या अखेरीस भारतातील बेरोजगारांचे प्रमाण एकूण कर्त्या लोकसंख्येच्या 2.9% होते. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या अखेरीस बेरोजगारीचे प्रमाण 3.6% होते. तिसऱ्याच्या अखेरीस 4.5% होते. बघा, जसं जसं पंचवार्षिक योजना वाढत आहे सुरुवातीच्या, तर तशी तशी बेरोजगारीची वाढ होत आहे किंवा पर्सेंटेज जे आहे ते वाढत आहे. म्हणजे बेरोजगारी वाढत आहे. मग आपल्याला यावरून लॉजिक लागतं की बेरोजगारी जर वाढत आहे तर प्रमाण देखील वाढेल. मग इथं 2.9 आहे, 3.6 आहे, 4.5 आहे, म्हणजे वाढत चालला आहे. म्हणून ही तिन्ही विधानं बरोबर असू शकतात असं आपला लॉजिक लागतो, जरी ही आकडेवारी पाठ नसली तरी. म्हणून अ, ब, क हे विधान बरोबर आहेत आणि तेच या प्रश्नाचं उत्तर आहे. इथं बेसिकली हीच कॉन्सेप्ट आहे की लोकसंख्येच्या प्रमाणानुसार बेरोजगारीचं प्रमाण देखील वाढत होतं. पुढच्या प्रश्नाकडे आपण आता जाऊया. बघा, प्रश्न आहे 96 नंबरचा. जर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला पैशाचा पुरवठा कमी करायची इच्छा असेल तर तिने डॅश डॅश करावे. मग रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला जर पैशाचा पुरवठा कमी करायचा आहे कुणाला, व्यापारी बँकांना, तर तिने काय केलं पाहिजे? तिने बँक दर कमी केले पाहिजे का? नाही. बँक जर दर कमी केले तर कर्ज घेण्याची क्षमता जी आहे ती वाढेल, त्यामुळे बँक दर कमी करून चालणार नाही. खुल्या बाजारातून रोख्यांची खरेदी केली पाहिजे, हे देखील नाही. रोख राखीव प्रमाण वाढवणे, तर हे बरोबर आहे. आणि रेपो दर कमी केला तर नक्कीच पैशाचा पुरवठा कमी होणार नाही, जास्त होईल उलट. तो म्हणून हे पण नाही येणार. म्हणून ऑप्शन नंबर 3 जो आहे तो इथे करेक्ट येतो, रोख राखीव प्रमाण वाढवणे. मग आता रोख राखीव प्रमाण काय आहे त्याआधी बघूया आपण आरबीआय विषयी थोडी माहिती. आरबीआय विषयी माहिती बघूया. बघा, आरबीआयची स्थापना 1934च्या कायद्यानुसार झालेली आहे, आरबीआय ॲक्ट 1934. आणि स्थापना जी आहे ती 1935ची आहे, म्हणजे 1935ला स्थापना झाली 1934च्या कायद्याद्वारे. इथे जे आहे बघा, रोख राखीव प्रमाण म्हणजे कॅश रिझर्व्ह रेशो इथं दिला आहे बघा, कॅश रिझर्व्ह रेशो. हे आरबीआयचं काय आहे, एक संख्यात्मक साधन आहे. आरबीआयची 2 प्रकारची साधनं असतात, संख्यात्मक आणि गुणात्मक. मग संख्यात्मक साधनांमध्ये बघा हे येतं, CRR येतं, तसेच बघा ते रेपो रेट येतं, त्यानंतर रिव्हर्स रेपो रेट येतो, बँक रेट येतो, मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी म्हणजे MSF येतं, OMO येतं, म्हणजे जसं की ओपन मार्केट ऑपरेशन जे आहे ते संख्यात्मक साधनांमध्ये येतात. काही संख्यात्मक साधनं असतात, काही गुणात्मक असतात. बेसिकली आयोग तुम्हाला संख्यात्मक साधनांवरती प्रश्न विचारत असतो. तर इथे देखील तीच कॉन्सेप्ट आहे. CRR विषयी हा प्रश्न आहे तुम्हाला विचारलेला. जर
पैशाचा पुरवठा कमी करायचा असेल तर CRR वाढवला पाहिजे. मग आता CRR नेमकं आहे काय हे तुम्हाला मी सांगतो अगोदर आणि त्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा आता इथे दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे RBI आणि दुसरं म्हणजे व्यापारी बँका किंवा कॉमर्शियल बँक्स. मग व्यापारी बँका त्यांच्याकडे आलेल्या ठेवीमधून ठराविक रक्कम RBI कडे ठेवतात, त्याला CRR म्हणतात. म्हणजे ती कॅश रिझर्व्ह असते आणि ती फक्त कॅश स्वरूपामध्येच ठेवता येते. समजा व्यापारी बँक आहे एखादी, समजा बँक ऑफ बरोदा आहे, तर बँक ऑफ बरोदा RBI कडे एक ठराविक रक्कम म्हणून ठेवते, तिला कॅश रिझर्व्ह असे म्हणतात, कॅश रिझर्व्ह रेशो असे म्हणतात. तर त्याच ठेवींना कॅश रिझर्व्ह रेशो असे म्हणतात, हे लक्षात ठेवा. आणि कॅश रिझर्व्ह रेशो यावरती कुठलंही व्याज RBI देत नाही. ओके, हे लक्षात ठेवा. 2008 पर्यंत व्याज मिळत होतं, पण तेव्हापासून व्याज मिळत नाही. आणि कॅश रिझर्व्ह रेशो जो आहे तो फक्त रोख प्रमाणातच ठेवता येतो. म्हणजे बँक असं तारण वगैरे किंवा कुठलीही वस्तू वगैरे ठेवू शकत नाही, डायरेक्टली रोख स्वरूपामध्ये म्हणजे कॅश त्यांना ठेवावी लागते रिझर्व्ह बँककडे. तर CRR म्हणजे काय तुम्हाला समजलं असेल. आणि CRR हे जे आहे ते एक पतनियंत्रणाचे सर्वाधिक प्रभावी व परिणामकारक साधन आहे. म्हणजे पतनियंत्रणाचे हे एक साधन आहे, लक्षात ठेवा. बघा आता CRR विषयी काही गोष्टी आहे महत्त्वाच्या. जर बँक जास्त रक्कम RBI कडे ठेवेल, बघा आता CRR विषयी थोडी महत्त्वाची माहिती आहे माझ्याकडे, ती मी तुम्हाला देतो. तर CRR जर वाढवला आणि CRR जर कमी केला, म्हणजे कॅश रिझर्व्ह रेशो जर वाढवला, कॅश रिझर्व्ह रेशो जर कमी केला, तर काय होईल? बघा, कॅश रिझर्व्ह रेशो काय आहे? बँक RBI कडे ठराविक रक्कम म्हणून ठेवते. मग काय करेल? जर CRR वाढवला तर बँक जास्त रक्कम ठेवेल RBI कडे, बँक RBI कडे जास्त रक्कम ठेवेल आणि कर्ज देण्याची क्षमता घटेल. कोणाची? कॉमर्शियल बँकची कर्ज देण्याची क्षमता घटणार आहे. जर CRR वाढवला तर कर्ज देण्याची क्षमता घटेल. आणि यामुळे काय होईल? तर मागणीवर नियंत्रण येईल मित्रांनो, मागणीवर नियंत्रण येईल CRR वाढवल्यामुळे. आणि पतचलन संकोच होईल, पतचलन संकोच. तर या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, याच्यावरती प्रश्न येतात, म्हणून हे लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे की CRR वाढवल्यानंतर पतचलन संकोच होईल का पतचलन विस्तार होईल, हे तुम्हाला माहीत असायला हवं की पतचलन संकोच होईल. त्यानंतर चलनवाढीवरती नियंत्रण या CRR वाढवल्यामुळे येते. चलनवाढीवर नियंत्रण ते कसं येते? तर ते मला ऑलरेडी सांगितलं की बँक ठराविक रक्कम RBI कडे ठेवते, त्यामुळे चलनवाढीवर नियंत्रण येते, त्याला CRR म्हणतो आपण. आणि CRR जर कमी केला तर काय होईल? बघा, जी बँकची कर्ज देण्याची क्षमता आहे ती काय होईल? वाढेल. आणि मागणीवर काय येईल? नियंत्रण येईल का? मागणी वाढेल. त्यानंतर पतचलन संकोचऐवजी पतचलन विस्तार होईल, पतचलन विस्तार. आता बघा, या कॉन्सेप्ट मला चांगल्याच माहीत आहे, पण तुम्हाला जर मी ते सांगितलं तर खूपच म्हणजे हे टोटल मी RBI टॉपिक शिकवतोय असं होऊन जाईल. तसं व्हायला नको, म्हणून मी थोडी कमीच माहिती या व्हिडिओमध्ये सांगतो आहे. कारण एक स्पेशल लेक्चर यावरती डेडिकेटेड लेक्चर बनू शकतं, पण आपण फक्त PYQ ॲनालिसिस करतो आहे, त्यामध्ये थोडी माहिती मी तुम्हाला डीपमध्ये सांगतो आहे, जेणेकरून फायदा व्हावा तुमच्या अभ्यासामध्ये तुम्हाला, आणि PYQचं ॲनालिसिस देखील चांगल्या प्रकारे व्हायला हवं. मग चलनवाढ नियंत्रण होते का? तर नाही, मंदी दूर होते. ओके, मंदी दूर होते CRR जर कमी केला तर. अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. 97 नंबरचा प्रश्न आहे बघा, 7 नंबरचा आपल्यासाठी. खालील विधाने विचारात घ्या. वाढ सर्वसमावेशक असते जेव्हा ती रोजगार निर्माण करते. बरोबर आहे विधान, कारण जर सर्वसमावेशक वाढ आहे तर त्यातून रोजगार निर्माण होतोच, हे विधान बरोबर आहे. पुढचं जे आहे ते काय आहे बघा, नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण दर्शवते की सप्टेंबर 2021 व सप्टेंबर 2022 मध्ये संपलेल्या तिमाहीत 15 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांसाठी शहरी बेरोजगारीचा दर 7.2% वरून 9.8% पर्यंत वाढला आहे. मित्रांनो, यातील विधान क्रमांक ब जे आहे ते चुकीचं आहे, फक्त अयोग्य आहे. मग ते का चुकीचं आहे ते तुम्हाला सांगतो. बघा, आता रोजगार बेरोजगारीची जी आकडेवारी असते ती लक्षात घ्या, NSSO ठरवते किंवा NSSO ती कलेक्ट करते. मग एम्प्लॉयमेंट अनएम्प्लॉयमेंट वरतीचा जो डाटा आहे, म्हणजे रोजगार बेरोजगारीचा जो डाटा आहे, रोजगार बेरोजगारीचा जो डाटा आहे, तो डाटा या नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षणाद्वारे कलेक्ट केला जातो. नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण म्हणजे पिरियॉडिक लेबर फोर्स सर्वे, पिरियॉडिक लेबर फोर्स सर्वे. आणि पिरियॉडिक लेबर फोर्स सर्वे हा कधीपासून सुरू करण्यात आलेला आहे? 2017-18 पासून. हा सर्वे जो आहे तो एक स्किल इंडिया मिशनचा भाग तुम्ही म्हणू शकता त्याला, स्किल इंडिया मिशन. आणि हा सर्वे केल्यानंतर स्किल, रिस्किल तसेच अपस्किल जे
अपस्किल सारख्या ज्या ट्रेनिंग आहेत त्या तुम्हाला दिल्या जातात बघा. PM कौशल विकास योजना असेल तुम्ही वाचलेली, त्यानंतर जे जनशिक्षण संस्थान योजना आहे ती, नॅशनल अप्रेंटिस प्रमोशन स्कीम आहे बघा, जे की ITI थ्रू आहे. तर अशा प्रकारच्या योजनांचा यामध्ये समावेश होतो. मग आता हे विधान चुकीचं काय आहे त्याबाबत बोलूया. हे विधान चुकीचं या कारणाने आहे की जो बेरोजगारीचा दर जो आहे तो कमी झालेला आहे शहरी या सर्वेनुसार. तर इथे दिलेला आहे आपल्याला शहरी बेरोजगारीचा दर 7.2% वरून 9.8% पर्यंत वाढला आहे. तर हे विधान चुकीचं आहे, तो कमी झालेला आहे. तो कमी कसं झालेला आहे बघा, 9.5% वरून तो 7% वरती आलेला आहे, म्हणून हे विधान चुकीचं आहे. आता हा प्रश्न जो आहे तो एखाद्याचा किंवा बऱ्याच जणांचा चुकला असेल, कारण प्रश्न देखील त्या स्वरूपाचा होता. आपण दोन्ही विधानं बरोबर देऊन देतो, पण थोडा विचार करायचा की बेरोजगारीचा दर हे जर सर्वेक्षण आत्ताचं आहे तर तो नक्की कमी होणार आहे. त्यामुळे फक्त विधान योग्य आहे, इतर जे विधान आहे ते अयोग्य आहे. अशा प्रकारे हा प्रश्न सुटत होता. पुढे बघा 98 नंबरचा प्रश्न आहे, फिलिप्सचा वक्र हा कशासाठी उपलब्ध आहे? द फिलिप्स कर्व इज युजफुल फॉर. तर फिलिप्सच्या वक्रमध्ये काय सांगितलेलं आहे बघा, जर चलनवाढीचा दर वाढल्यास, आता हे तुम्हाला कॉन्सेप्ट मी सांगतो अगोदर, मग आपण उत्तराकडे जाऊया. चलनवाढीचा दर वाढल्यास म्हणजे इन्फ्लेशनचा दर वाढल्यास बेरोजगारीचा दर कमी होतो. बेरोजगारीचा दर कमी होतो, हे बेसिकली लक्षात ठेवा. हा काय आहे? फिलिप्स कर्व आहे. फिलिप्स कर्व, कर्व देखील काढून दाखवला असता पण त्याची सध्या तरी काही गरज नाही. चलनवाढीचा दर वाढवल्यास बेरोजगारीचा दर कमी होतो, असं आपल्याला फिलिप्स कर्व विषयी माहीत आहे. मग इथं चलनवाढ आणि बेरोजगारीशी संबंधित कोणते शब्द आहे बघा, बेरोजगारी भाववाढ, बेरोजगारी भाववाढ किंवा भाववाढातिरेकाच्या इथे दिलेला आहे त्यांनी आपल्याला. बदलांचे विश्लेषण, बदलांचे विश्लेषण. मग आता दीर्घकालीन आहे की अल्पकालीन आहे? तर हे अल्पकालीन असतात बघा, अल्पकालीन. म्हणजे फिलिप्स कर्व मध्ये काय सांगितलेलं आहे की जर भाववाढ होत असेल म्हणजे चलनवाढ होत असेल तर बेरोजगारीचा दर कमी होतो. मग हे अल्पकालीन बदल आहेत, अल्पकालीन बदल आहेत, म्हणून ऑप्शन नंबर 4 तुमचा करेक्ट येतो की बेरोजगारी आणि भाववाढातिरेकाच्या अल्पकालीन बदलांचे विश्लेषण फिलिप्स कर्व तुम्हाला देतो. ओके, फिलिप्स कर्व अनालायझिंग शॉर्ट रन मुवमेंट्स ऑफ अनएम्प्लॉयमेंट अँड इन्फ्लेशन. पुढचा प्रश्न बघा, शाश्वत विकासाची ध्येये आणि संबंधित असणाऱ्या बाबी तुम्हाला दिलेल्या आहे. बघा, शाश्वत विकास नीती आयोगाने नुकताच सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स 2.0 रिलीज केलेले आहेत आता, आणि त्यामध्ये ग्रोथ, सोशल इन्क्लुजन आणि इन्व्हायरमेंट प्रोटेक्शन हे गोष्टी विचारात घेतल्या जातात. म्हणजे आर्थिक विकास झाला पाहिजे, पण भविष्यातील पिढ्यांना उपयुक्त असा तो आर्थिक विकास असायला हवा. म्हणजे भविष्यातील पिढ्यांची विचार करून तो आर्थिक विकास व्हायला हवा. याला सस्टेनेबल डेव्हलपमेंट असे म्हणतात. मग सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स जे आहेत ते एकूण 17 आहेत. त्या 17 पैकी तुम्हाला 10व, 13व, 14व आणि 15व विचारलेलं आहे. मग याचा आन्सर जे आहे ते ऑप्शन नंबर 4 आहे. बघा, 10व जे आहे ते असमानता कमी करणे आहे, 13व जे आहे ते हवामान क्रियाविषयी आहे, 14व जे आहे ते पाण्याखालील जीवनविषयी आहे आणि 15व जे आहे ते जमिनीवरील जीवनविषयी आहे. बघा, सस्टेनेबल डेव्हलपमेंट युनायटेड नेशनची ऑफिशियल वेबसाईट आहे. मी तुम्हाला साईडला ते दाखवतो बघा, तर तुम्ही बघू शकता त्यामध्ये सर्व गोल्स जे आहेत ते दिलेले आहे. एकूण 17 गोल्स आहेत, त्यापैकी 17चे 17 तिथे दिलेले आहेत की कशा संबंधी आहेत. पुढचा प्रश्न बघा, आपल्याला वित्त आयोग आणि अध्यक्ष यांच्या जोड्या लावण्यासाठी सांगितलेला आहे. टॉपिक कोणता आहे? वित्त आयोग. वित्त आयोगावरती 2 प्रश्न आपल्याला पेपरमध्ये दिसतात, संबंधित प्रश्न वित्त आयोगावरती. पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष सर्वांना माहीत आहे, KC नियोगी हे होते. मग ची जोडी 2ला लागते, ची जोडी 2ला 2 ठिकाणी आहे इथे. त्यानंतर दुसऱ्या वित्त आयोगाचे अध्यक्ष तुमचे पाठ असतील. दुसऱ्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहे के संथानाम. तिसऱ्या वित्त आयोगाचे अध्यक्ष AK चंदा आहेत आणि चौथ्या वित्त आयोगाचे अध्यक्ष DPV राजमन्नार आहेत. म्हणून ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. मग मित्रांनो, वित्त आयोगाशी संबंधित काही गोष्टी आहे बघा. केंद्रीय वित्त आयोग आणि राज्य वित्त आयोग असे 2 प्रकारचे वित्त आयोग असतात. मग केंद्रीय वित्त आयोगाशी संबंधित कलम 280 आहे, आर्टिकल 280, आणि राज्य वित्त आयोगाशी संबंधित कलम जे आहे ते 243 I आहे, राज्य वित्त आयोगाशी संबंधित. मग आता महत्त्वाचे जे वित्त आयोग आहे त्याचे अध्यक्ष पाठच करून ठेवायचे डायरेक्टली. बघा, पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष KC नियोगी आहे, मी तुम्हाला सांगितले इथे.
दुसऱ्या वित्त आयोगाचे अध्यक्ष देखील इथे दिलेले आहे, तिसऱ्याचे देखील इथे दिलेले आहे आणि चौथ्याचे देखील दिलेले आहे. लेटेस्ट जो वित्त आयोग आहे तो 16वा आहे. 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष जे आहेत ते तुम्हाला ऑलरेडी मी सांगितले, अरविंद पनगाडिया. बघा तुम्हाला 7व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष ते विचारतात. 7व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष जे आहेत ते आहेत JM शेलार. विचारलेले आहेत मेन्सच्या परीक्षेमध्ये, म्हणून तुम्हाला सांगतो आहे. बघा त्यानंतर 8व्याचे आहेत यशवंतराव चव्हाण. महाराष्ट्राशी संबंधित आहे बघा ही व्यक्ती, त्यामुळे महत्त्वाची आहे 8वा वित्त आयोग. त्यानंतर 15व्या वित्त आयोगाचे आहे, तुम्हाला सांगतो बेसिकली की NK सिंग. सर्व इथे मी सांगत नाही मित्रांनो, कारण हे वित्त आयोगावरती लेक्चर नाही, त्यामुळे एवढं डिटेल मी इथे सांगत बसणार नाही. तुम्हाला फक्त PYQ संबंधित डाटा जो आहे तो देण्याचा माझा प्रयत्न आहे. लेक्चर घ्यायचे का बघा, जर तुम्हाला हवं असेल वित्त आयोगावरती प्रश्न येतात तर लेक्चर, तर मी तुम्हाला वाटेल तर तुम्ही कमेंट करू शकतात. मी त्यावरती ट्राय करेल लेक्चर बनवण्यासाठी, जेणेकरून तुम्हाला इझी जाईल अभ्यास करण्यासाठी. सोप्या भाषेमध्ये मी सर्व गोष्टी सांगत असतो, त्यामुळे खूप मुलांना ते आवडतं. 15व्याचे मी सांगितले बघा, आणि 14व्याचे देखील सांगतो तुम्हाला. YV रेड्डी आहेत, YV रेड्डी. हे सर्व पाठच करून ठेवा, सर्व वित्त आयोगाचे अध्यक्ष. एकूण 16 नावं तुम्हाला पाठ करायची आहे, आणि ती पाठ करण्यापेक्षा म्हणेल मी की कोणत्या वित्त आयोगाचा कोण आहे हे फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, कारण त्या सर्व व्यक्तींची नावे तुम्ही वाचलेली असतात, कुठेतरी बघितलेली असतात, त्यामुळे ते तुम्हाला सोपत जातं. तर अशा प्रकारे हे इकॉनॉमिकचे एकूण 10 प्रश्न जे आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ॲनालिसिस केलेलं आहे. अशाच प्रकारे आपण इतर विषयांचे देखील ॲनालिसिस वेळोवेळी करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, आणि तुमची डिमांड काय आहे बघा, तुम्हाला काय पाहिजे आहे पुढच्या व्हिडिओमध्ये, किंवा कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ हवा आहे, हे तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये कळवू शकतात. कमेंट सेक्शन त्यासाठीच यूट्यूबने दिलेलं आहे. आणि तुम्हाला जर हे ॲनालिसिस आवडत असतील आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्हाला ती डायरेक्टली नोटिफिकेशन येईल जसं मी व्हिडिओ टाकेल तशी, त्यामुळे तुम्ही डायरेक्टली तो व्हिडिओ बघू शकाल. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओसाठी एवढेच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.